गोष्टीचं नाव आहे लाजरं पाणमांजर. आज पुन्हा मी तुम्हाला जिम कॉर्बेटच्या जंगलातली गोष्ट सांगणार आहे. आता जमून कॅम्प, त्याच्या आजूबाजूला असलेलं जंगल, जवळच असलेलं अम्माजी आणि राजू काकांचं घर, हे सगळं तुम्हाला गोष्टीतून माहिती झालं आहे. आम्ही इथं साधारण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आलो होतो आणि जसा जसा नोव्हेंबर महिना उजाडला तेव्हा हळूहळू थंडी वाढायला लागली. मी तर पूर्ण बाह्यांचा शर्ट, ट्रॅक पॅन्ट, त्यावर स्वेटर आणि कानटोपी घालून पांघरुणात गुरफटून झोपत होतो रोज. पहाटे दव पडलं की तर मग अजूनच गार व्हायचं. अशी थंडी पडायला लागली की नदीकाठावर सकाळी छान धुकं पसरायचं. ऊन आलं की रामगंगेचं फेसाळणारं पाणी आणि सोनेरी धुकं बघायला काय मज्जा यायची. रोज सकाळी नदीकाठी वेगवेगळे पक्षी ऊन खाताना दिसायचे. पाण्यात बुडी मारून मग जवळच्या झाडाच्या फांदीवर बसून पंख स्वच्छ करत बसणं हा तर खंड्या आणि बंड्याचा खेळच होता. खंड्या पक्षाला इंग्रजीमध्ये व्हाईट थ्रोटेड किंगफिशर असं नाव आहे. खंड्या निळ्या पाठीचा, चॉकलेटी पोटाचा आणि पांढऱ्या गळ्याचा, लाल छान चोच असलेला मासे मारणारा पक्षी आहे. बंड्या त्याचाच भाऊ, किंगफिशरच तोही. आपण बंडी घालतो ना उन्हाळ्यात पांढरी, तसा पांढरा शुभ्र आणि त्याच्यावर काळी नक्षी असलेला. तर हे बंड्या आणि खंड्या आम्हाला रोज भेटायला लागले. एकदा असंच नदीकाठी फिरताना वाळूत आम्हाला काही पावलांचे ठसे दिसले. एकदम कुत्र्याच्या पंजाच्या नक्षीसारखे हे ठसे होते. त्याच्यात नखांची पण नक्षी उठली होती. पण विशेष म्हणजे 2 बोटांच्या मध्ये पडदा असावा असं या पावलांकडे बघून वाटत होतं. पावलांच्या ठसांकडे बघून. बरं, अजून सोपं करून सांगतो. बदकाच्या पावलांमध्ये असतो की नाही एक पडदा, 2 बोटं जोडणारा, तसा पडदा. किंवा क्रिकेट खेळताना विकेट कीपर घालतो ना हँड ग्लोव्ज किंवा हातमोजे, त्याच्यात कशी 2 बोटं जोडलेली असतात पडद्यानी, अगदी तसं. हे ठसे पाहून कुठला प्राणी असेल याचाही अंदाज घेता येतो. हां, शिकवेन मी ही गोष्ट तुम्हाला हळूहळू. तर ही बोटांच्या मध्ये पडदा असलेली पावलं कोणाची होती माहिती आहे? पाणमांजराची. हा प्राणी साधारण मांजराहून जरा मोठा, आखूड म्हणजे छोट्या पायांचा आणि गोल गरगरीत डोक्याचा आहे. शेपूट एकदम चप्पट आहे पाणमांजराची, म्हणजे ती त्याला वल्ल्यासारखी पाण्यातनं पोहायला मदत करते. नक्ट नाक, लांब मिशा आणि छोटेसे कान, अशामुळे पाणमांजर खूपच मजेशीर दिसतं. आणि गंमत माहिती आहे, पाणमांजर पाण्याखाली आपला श्वास 20 मिनटं रोखून घेऊ शकतं. मासे हुडकताना त्याला ही युक्ती कामी येते. पहा बरं करून. तुम्हाला जोरात श्वास घेऊन नाकपुड्या चिटकून होता येतंय का पाणमांजर? गंमत म्हणून एकदा दोनदा करायला हरकत नाही हां, पण सारखं नाही करायचं. आपण थोडीच खरे खरे पाणमांजर आहोत. आता सोनेरी धुक्यासोबत वाळूत खेळणाऱ्या पाणमांजराचा फोटो काढण्याची मी सारखी कल्पना करायला लागलो. पण त्याची गाठभेट काही पडतच नव्हती. हे पाणमांजर फारच लाजरं होतं बाबा. त्याचे पंजांचे ठसे आम्हाला रोजच दिसत होते. पण कधीकधी आम्ही नदीकाठाहून फिरताना असा आवाज करून पाणमांजर एकदम पाण्यात पसार व्हायचं. त्याचा फोटोच काढता यायचा नाही. आमची चाहूल त्याला फार लांबून लागायची. या पाणमांजराच्या शोधात आम्ही आता रोज संध्याकाळी पण खूप उशिरापर्यंत रेंगाळायला लागलो. एकदा तर आम्ही ज्या वाटेवरून कॅम्पवर परत जाणार त्या वाटेवर
चितळाची धोक्याची सूचना म्हणजे अलार्म कॉल्स ऐकू येत होते. चितळ घाबरलं किंवा आजूबाजूला वाघ बिबट्यांचा वावर असेल असं त्याला जाणवलं की "हौ! हौ! हौ!" असे अलार्म कॉल द्यायला लागतं. असे अलार्म कॉल सुरू झाले आणि मग राजू काकांनी आम्हाला कॅम्पवर जायची सूचना केली. मग काय, आलो परत. दुसऱ्या दिवशी नदीवर छान धुकं पडलं. आम्ही चहा पिऊन निघालो. नदीवर पोचतोय तेवढ्यात उंच गवतातून असा कंपन झाल्यासारखा किंवा व्हायब्रेटरसारखा आवाज झाला. हे गवत एवढं उंच उंच होतं की त्याच्यात अगदी हत्तीसुद्धा लपून जातो. म्हणूनच या गवताला एलिफंट ग्रास किंवा हत्ती एवढं उंच गवत असं म्हणतात. आणि हा जो आवाज होता की नाही, तो खऱ्या हत्तींचा होता. या गवतामध्ये हत्तींचा एक कळप चरत होता. मग काय, आम्ही बसलो हत्तींची वाट बघत. पण हत्ती काही पाणी प्यायला आलेच नाही आणि पुन्हा पाणमांजराच्या जागी जायला उशीर झाला. मग संध्याकाळी पुन्हा रामनदीवर फिरताना आम्ही टंगळमंगळच करायला लागलो. पाणमांजराचा विसरच पडला होता जणू. वेगवेगळ्या आकाराचे दगडगोटे गोळा करत खाली मान घालून आम्ही चालत होतो. तेवढ्यात राजू काका ओरडले, "अरे वो देखो ऊद बिलाव." पाणमांजराला हिंदीमध्ये ऊद बिलाव म्हणतात. सगळे एकदम सरसावलेच. कान टवकारून आम्ही राजू काकांचे शब्द ऐकत होतो. आणि त्यांनी ज्या दिशेला हात केला होता तिथे समोर बघितलं. कॅमेरा लटकवलाच होता खांद्याला. पटकन घेतला आणि पटापट या लाजऱ्या बुजऱ्या पाणमांजराचे फोटो काढले. साधारण 5 सेकंद ह्या पाणमांजराचं कुटुंब आमच्याकडे थपकत बघत होतं. आणि मग असा आवाज करत ही लाजरी पाणमांजरं पाण्यातून पसार झाली.